दंडवत प्रणाम। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आजच्या भागात आपण नामाचे 10 ठाय ह्या अंतर्गत नामाचे वेद ह्या विषयावर अनेक लीळेसहित संदर्भासह स्पष्टीकरण देत परमपूजनीय पट्टाधीश महंत आचार्य प्रवर प्रांतस्मरणीय श्री दिनकर मुनी बाबा अंकुळनेरकर ह्यांनी अत्यंत अशा सुंदर वाणीतून आज सर्व अच्युत गोत्रीयांना नामाचे वेद कसे असते आणि ते नामाचे वेद कुणाकुणाला लागले आणि ह्या माध्यमातून त्यांनी ईश्वर भक्तीचा मार्ग कसा साध्य केला हे समजावून सांगितलेले आहे। आजचा व्हिडिओ थोडा मोठा होणार असून तरीसुद्धा आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत नक्की ऐकल्यास आज नामाचे वेद काय असते आणि त्यातून परमार्ग कसा साधता येतो हे आपणास समजणार आहे। आपण आमच्या परमप्रीती महानुभाव दर्शन ह्या चॅनलवर महानुभाव पंथाचे विविध कार्यक्रम असेच बघत राहण्यासाठी आजच आमच्या परमप्रीती महानुभाव दर्शन ह्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल बटन वर क्लिक करा। त्याचप्रमाणे आज परमपूजनीय पट्टाधीश महंत आचार्य प्रवर प्रांतस्मरणीय श्री दिनकर मुनी बाबा यांचे प्रवचन आपणास कसे वाटले ते आपण कॉमेंट्समध्ये नक्की लिहून सांगा। धन्यवाद। दंडवत प्रणाम। पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्ति प्रदायकं मालनी परमानन्दनं वन्दे श्रीचक्रधरं विभुं वन्दे श्रीचक्रधरं विभुं तया नमन माझे श्री गुरुपदा जेने दाखविले आनंद कंदा तोपकार न पिटे मज कदा देवा परमानंदा तूच भेडी देवा परमानंदा तूच भेडी श्री नामाचे 10 ठाय आपण काल पाहत होतो। दुर्वास द्वैत वनामध्ये आलेले आहेत। पांडवावरती घोंगावणार ते संकट परब्रह्म परमेश्वर अवतारांच्या नामस्मरणानं ते विघ्न त्यांचे दूर झालेलं आहे। तो ऋषी शाप देण्यासाठी आलेला असतो। जर भोजन मिळालं नसतं तर त्यानं शाप दिला असता। मात्र ज्यानं देव जवळ केलेला आहे असे ते पांडव आणि त्या पांडवांच्या त्या आर्त हाकेनं द्रौपदी मातेच्या अर्जुनाच्या श्रीकृष्ण भगवंतावरती असलेलं जे प्रेम आहे, जी भक्ती आहे, जो भाव आहे, त्यामुळे ते संकट दूर झाले। नामस्मरणानं काय होते
ते वायदेव्यास वर्णन करत असतात. विश्व चैतन्या सीक लाविली, जय आनंद प्रगटला, तया लाजा मुख न पाहेची. पुढचं वाक्य आहे त्याच्यात. ब्रह्मविद्या आम्ही जाणतो, त्या ब्रह्मविद्येमध्ये स्वामी महाराजांनी जे निरूपण केलेलं आहे उद्धरण प्रकरण, त्या प्रकरणामध्ये एक सूत्र येते आहे. हा जो साधक आहे, ज्याला शाब्द ज्ञान झालेला आहे, जो अस्थिपरीचं आचरण करतो आहे, हा साधक यथार्थ आचरण या आचरणामुळे याला पुन्हा संबंध होतो. त्या ज्ञानामध्ये मात्र आम्हीच अनंत सृष्टी जोडलेले जे कर्म आहेत, ते कर्म नासावे, जीव स्वरूप शुद्ध व्हावा म्हणून अप्रोक्ष ज्ञानिया, सत्ता ज्ञानिया सन्निधानामध्ये कर्माचा नाश करतो. मात्र भौमांतरी बीजे केलेले असेल किंवा पहुड स्वीकारलेला आहे, अशा वेळेस अप्रोक्ष ज्ञानी या असन्निधानामध्ये जातो. असन्निधानामध्ये जेव्हा तो जातो कर्मनाश करण्यासाठी, बहुरूपता बहुकामता करायला, तिथं मात्र देवतेची विघ्न येत असतात. आधी विघ्न येते ब्रह्मादिक शेषय्याचं, त्यांच्या विघ्नाला तो जुमानत नाही, त्याच्या ठिकाणी सामर्थ्य बांधलेलं असते. ते विघ्न गेल्यावरती भैरव देवता येतात, त्यांच्याही विघ्नाला हा अर्ह होत नाही. मात्र विश्व आणि चैतन्य याला विघ्न करतात. विघ्न म्हणजे कुठलं याच्यावरती संकट आणतात असं नाही. त्या देवतेच्या ठिकाणी जो त्रिगुणात्मक आनंद आहे, सुख आहे, ते संचरून देतात. हा गडबडतो, घाबरतोय आणि धावा फोकरतो. धावा धावा श्री चक्रधरा. परब्रह्म परमेश्वराचे नाम एवढं श्रेष्ठ आहे, त्या नामाचं एवढं सामर्थ्य आहे का जसं तो प्रभूचे नाव घेतो आणि सन्निधानामध्ये येतो, थोडस तिथं असलेले भक्तराज, तिथं असलेले स्वामींचे सेवक जे सेवादास्य करतात, त्याला थोडासा हात लावला, संकट दूर होते. त्या अप्रोक्ष ज्ञानियाच्या ठिकाणी प्रचंड सामर्थ्य असते. मात्र तो घाबरलाय. विश्व चैतन्याचा जो आनंद आहे तो प्रगटल्यामुळे एक प्रकारच्या त्याच्या साधनाला अडथळा येतो आहे आणि मग तो देवाचे नाम उच्चारतो, स्वामींच्या जवळ येतो, तेने करून संकट दूर होते. या विश्व चैतन्याला प्रभूनं, परमेश्वरानं एक सांगण्याची पद्धत आहे का पहा आमच्या अप्रोक्ष ज्ञानी विघ्न करून पहा, तुमच्या विघ्नाला तो अधीन होणार नाही. शाब्द ज्ञानामध्ये तुम्ही त्याला विघ्न करतात, विघ्नापासून तो धर्मापासूनही जातो. मात्र एकदा अप्रोक्ष ज्ञान झालं, अव्यभिचारी ज्ञान झालं, मग तो डळमळत नाही. मग तुम्ही त्याला विघ्न करून पहा, तुमच्या विघ्नाला तो अर्ह होणार नाही. या ज्या विघ्न करायला गेलेल्या आहेत आणि विघ्नाला अर्ह होत नाही,
लाज वाटते त्यांना. विश्वानी वाटते स्वामींचे श्रीमुख पाहायला ते तयार नाही. तया लाजा परतोनी मुख न पाहायची. एवढंच काय, ही जी सृष्टी जीवाच्या उद्धारासाठी झालेली आहे, या जीवाचा उद्धार करावा, या जीवाला आनंद द्यावा, त्याच्यासाठी सृष्टीची रचना झालेली आहे. परमेश्वर इथं येतात, जीवाला ज्ञान देतात, मात्र ते ज्ञान आम्ही गमवतो. संपूर्ण जीवाला ज्ञान दिल्याशिवाय परमेश्वर संहार करू शकत नाही. मात्र एक जरी ज्ञानिया इथं राहिला, ज्याला ज्ञान दिलेला आहे, बोध दिलेला आहे, असा ज्ञानिया या सृष्टीमध्ये आहे, एकटाच आहे. बाकी सगळे काही उद्धरल्या गेले, काही प्रमादी झाले आपापल्या आचरणानुसार. मात्र एक ज्ञानिया इथं आहे, एक साधक इथं आहे, बोधवंत आहे. त्याची वाट पाहतात अनुसरणाची. तोपर्यंत संवाद होत नाही आणि तो अनुसरला आचरण करतो आहे. त्याच्या आचरण सिद्धीला जाईपर्यंत परमेश्वर, व्यक्त म्हणत परमेश्वर आणि अव्यक्त म्हणत परमेश्वर, निराकारा संहार करू नये, साकारा ढळो चळो नये. साकार अवतार जो आहे त्याला इथून ढळता येत नाही, चळता येत नाही, म्हणजे अव्यक्ती विलीन होता येत नाही, संवार्थ करताच येत नाही. तो जर पतित झाला तर मात्र संवार करू शकतात. एवढं सामर्थ्य त्या नामामध्ये आहे. म्हणून नामे वेद, नामे बोध, नामे अनुसरण, नामे स्मरण, नाम निरोध परिहरी, नाम वाजत वाराधरी, नाम पडते आकाश धरी, नाम येते विघ्न परिहरी, नाम साह्याते करी, नाम प्राप्ती ते करी. ते नाम केवढं सामर्थ्याचे आहे, त्या नामामध्ये केवढं सामर्थ्य आहे. नामस्मरण जो करतो आहे 10 फायदे होतात, 10 लाभ त्याला होतात. नामाचे 10 ठाय स्वामी आपल्या श्रीमुखाने निरूपण करतात. त्याच्यातला आपल्याला आता पहिला फायदा पाहिजे आहे. पहिला लाभ, नामे वेद. नामस्मरणाने वेद होतो. म्हणून भायदेव व्यासाने त्याचे स्पष्टीकरण केलेलं आहे. नामाने वेद होतो, स्वामी महाराजांनी सांगितलेलं आहे. त्या नामाने वेद कसा होतो म्हणून लीळेचे उदाहरण देतात. केवळ लीळेचे उदाहरण देऊन थांबत नाही, त्याला दृष्टांताची जोड देतात आणि तदनंतर स्वामी महाराजांचं सूत्र ते प्रमाणाला ठेवतायत. केवढं सुंदर आमच्यासाठी त्यांनी करून ठेवलेलं आहे. लीळा चरित्रामधून व्यवस्थित लीळा निवडलेल्या आहेत, दृष्टांत निवडलेले आहेत आणि सूत्र प्रमाणाला ठेवलेलं आहे. नामे वेद केवी, नामानं वेद होतो तो कसा म्हणून ते सांगतायत. लोकदेव वासाच्या लीळेचे न्याय, तेच केविना सुक्षेत्राचे दृष्टांते, तेच केविना सर्वज्ञ म्हणितले,
येथेच्या नामापासून वेद का स्थानापासून वेद म्हणून नामे वेद. नामस्मरणानं वेद होतो. वेद म्हणजे काय? वेद म्हणजे परमेश्वराची आवडी निर्माण होते. आपल्याला संसाराची आवडी असते, संसारिक पदार्थाची आवडी असते, कोणाला कशाची आवडी, कोणाला कशाची आवडी. मात्र त्या परमेश्वराची आवडी सहसा नसते. ती परमेश्वराची आवडी नामस्मरणानं होते. नामस्मरण जर सातत्यानं करत राहिला तर त्या परमेश्वराचा वेद संचरतो. किंवा काही असे भाग्यवान असतात, केवळ एकच वेळेस परमेश्वराचं नाम जर उच्चारल्या गेलं, त्याच्या कानात पडलं, त्याला वेद निर्माण होतो. संसाराबद्दलची आसक्ती त्याला हळूहळू कमी होते आणि परमेश्वराची आवडी त्याला संचरत असते. देव त्याला आवडायला लागतो. नामानं वेद होतो. नामानं वेद होतो. तो कसा? म्हणून लीळेचं प्रमाण देत आहेत. साम कोसा नावाची एक बाई, श्री नागदेवाचार्यांची मावशी, करंजाळ्याला ती असते. हा लुखदेवा आई मावद भाऊ असतो. त्यांच्या कानावरती एक शब्द आलेला आहे, वाक्य आलेलं आहे, त्यांच्या श्रुत झालेला आहे का देवगिरीचा राजा पर्वाला दान करत असतो. पर्व आहे, 5 पर्व असतात हिंदू धर्मामध्ये. वर्षातून जे पर्व येत आहे त्या पर्वाच्या वेळेस, सणाच्या वेळेस, जसं दसरा आहे, गुढीपाडवा आहे, धनत्रयोदशी आहे, असे जे पर्व आहे, अशा वेळेस राजा दान करत असतो. देवगिरीचा राजा, महादेव राजा दान करत असतो. कारण राजे लोक त्यावेळेस ब्राह्मणांना दान द्यायचे. ब्राह्मण पूर्वीचे माधुकरी मागून जगणारे. काही ब्राह्मण विद्वान असतील तर त्यांना राजा काही गावं बक्षीस द्यायच्या. हे लुखदेव सणाच्या दिवशी, पर्वाच्या दिवशी ते आपल्या गावावरून निघालेले आहेत, देवगिरीकडे चाललेले आहेत. पोचले ते देवगिरीला. मात्र तिथं गेल्यावरती नैराश्य त्यांच्या पदरी आलेलं आहे. निराश झालेले आहेत. कारण नेमका राजा त्यावेळेस नगरामध्ये नसतो. राजा कुठेतरी गेलेला आहे आपला राज्य सोडून. यानं विचार केला, आता काय करावं? पायी पायी आपण इथपर्यंत आलो, आता काय करावं? मनामध्ये एक विचार आला का चला मावशीला आपण भेटून देऊ. म्हणून करंजाळ्याला आलेले आहेत. करंजाळ्याला त्यांची मावशी असते सामकोसा. संध्याकाळच्या वेळेस ते जाऊन पोचले. मावशीला आनंद झाला का आपल्या बहिणीचा पुत्र आलेला आहे. त्याला पाणी दिलेले, गरम पाणी, पाय धुतलेले आहेत, आंघोळीला पाणी टाकलेले, स्नान झालेलं आहे. तोपर्यंत त्या मावशीनं स्वयंपाक तयार केलेला आहे. जेवण झालं. जेवण झाल्यावरती आता थकून आलेले आहेत. देवगिरीला गेले, तिथून करंजाळ्याला गेले. थकलेले असतात ते, पायी पायी चालून गेलेले आहेत. आता झोपावं, झोपही कुठं लागते. बाजेवरती पडलेले आहेत. मावशी इकडं पलीकडच्या बाजेवरती, अलीकडच्या बाजेवर. मात्र त्यांच्या थोड्याशा गप्पा सुरू होतात, वार्ता सुरू होतात. शेम वार्ता ज्याला आपण म्हणतो.
लखुदेव बा साम कोसाला मावशीला म्हणतो, मावशी अग साते आबाईसाचा नागदेव तयाचे धांडाळे ऐकी जतीना. त्यांना माहिती आहे आबाईसाचा पुत्र एका मावशीचा पोरगा आणि तो पूर्ण बिघडलेला, सप्त व्यसनामध्ये रंगून गेलेला. कुठलं असं व्यसन नसेल का जे व्यसन त्यांनी केलं नसेल. आणि ती दुर्वार्ता कानावरती नेहमी पडतच असते, कारण वाईट गोष्टी लवकर प्रसार होत असतो, चांगल्या गोष्टीचा प्रसार नाही होत. चांगल्या गोष्टी आपण खरंही मानत नाही. प्रकार असा झाला का तो आपल्या मावशीला विचारतोय, पडल्याच विचारतो, आई सांग ना. ती म्हणते शाम को सारे बा तू नेनसी, तुला माहिती नाही. म्हणे नाही. अरे तो आता महात्मा झाला, सप्त व्यसन त्यांनी टाकून दिले, सप्त व्यसन सोडून दिले. त्यांच्या ठिकाणी असलेला जो दुर्व्यसनाचा जो भाव असतो तो आता निघून गेलेला आहे. आता ते महात्मे बनलेले, संत बनले, साधू बनले. आणि असं कोण भेटलंय? कोणाच्या दर्शनानं, कोणाच्या उपदेशानं त्यांच्या ठिकाणी असा बदल झाला? कारण सहसा असा बदल होत नसतो. जे सप्त व्यसनामध्ये रंगलेला आहे, एखादं व्यसन असेल तो सोडू शकतो, मात्र 7 व्यसन चोरी कर नाहीये, सगळं आहे तिथं. कुठलंच व्यसन असं सोडलेलं नसते. म्हणून लुखदेव विचारतो आहे का कोणाचा असा परिणाम झाला, कोण असं भेटलंय? ते म्हणते बा तू नेनशी, तुला माहिती नाही. अरे श्री चांगदेवराव नावाचे एक महापुरुष, त्यांच्या दर्शनानं ते पार बदलून गेलेले आहेत. खरं आहे, लीळा चरित्र जर आपण उघडून पाहिलं तर आपल्याला दिसते. ज्या वेळेस श्री नागदेव आचार्य, आडवी वेणी आहे, मोकळा कासोटा आहे, हातामध्ये नंगी तलवार आहे, आणि आपल्या आईला भेटायला चाललेले आहे. त्यांची आई क्षेत्र संन्यास घेतलेला असतो आणि ती असते रामजगावला, गुंफा करून असते. कंटाळलेली आहे ती. पती मेला, मोठा पोरगा मारल्या गेला. हा जो 2 नंबरचा श्री नागदेव, हे तपार दरोडेखोर बनलेले असतात. ब्राह्मण असून जर अशी अवस्था आहे, आवाईसा कंटाळली. तिची जी कन्या आहे ती विधवा झालेली असते. धीराची मुलगी आहे ती विधवा आहे. संकट येत नसतात. संकट यायला लागले तर एका मागे एक चालूच असतात. कंटाळलेली आहे ती. आपल्या या दोन्ही विधवा मुलींना घेऊन ते रामजगावला थोडस गुफा बांधून राहत असते. भिक्षा मागते कोरांना. तिथं चाललेलं साधू संतांचं जे पुराण असेल, कथा असतील, त्या ऐकत असतात. योगायोगानं त्यांचं भाग्य असं कणवशी जोडलेली वडनेरच्या रामदेव, ज्याला स्वामींचे दर्शन झालेलं आहे, स्वामींपासून ज्या रामदेवाला विद्या झालेली असते तो रामदेव, आणि त्या आबाईसाच्या गुफेमध्ये जात असतो. आबाईसाला निरूपण करत असतो. बऱ्याच वेळा येणं जाणं असते. त्याच्यामुळे आता त्या आबाईसाला, महदाईसाला, उमाईसाला थोडस समाधान वाटत असते. कुठेतरी संसाराचं जे दुःख असते ते कमी
होत असते. असंच एक दिवस चक्रधर प्रभूंच्या लीळा निरूपण करत असतो. स्वामींचं सामर्थ्य त्यानं पाहिलेलं आहे. सारंगपाणी भट नावाच्या बळहेग्रामच्या त्याच्या अंगात असलेले भूत ग्रह स्वामींच्या केवळ दर्शनानं दूर झालेले आहेत. अशा अनेक चमत्काराच्या लीळा रामदेव सांगत असतो. आणि योगायोगानं नागदेव आचार्य त्याच वेळेस आपल्या आईला भेटण्यासाठी आलेले आहेत. काय करते काय नाही, हातामध्ये तलवार आहे. जसं त्या गुंफेच्या जवळ आले, झोपडीच्या जवळ बाहेर पादत्राणे पडलेले असतात, पुरुषी पादत्राणे. त्यानं तलवारीच्या टोकानं उचललेले दूर भिरकावले. धन धन पाय आपटत गुफेत प्रवेश करतात. रामदेवानं पाहिले, घाबरले. त्यांनी आपलं पटकर गुंढाळले, उचलले चंबू गबाळ आणि धीरे धीरे बाहेर निघून गेले. नागदेवाचार्य आत येत आहेत, संतापले. महादाईसा आणि उमाईसा अंदर गुफेत निघून गेल्या. बाहेर आहे आबाईसा. आबाईसावरती भडकलेले असतात. जे बोलू नये त्या शब्दाचा उच्चार करतात ते. अगं आई, गुफा याच्यासाठी बांधली का? एक दादुल्याचा प्रवेश काहीसा. अशा प्रकारे ते बोलत असतात. शेवटी ती आबाईसा म्हणते, अरे मी त्या महात्म्याला भोजनाचं आमंत्रण दिलेलं होतं. आयुष्य भविष्य उन होते. नागदेवाचार्यां संस्कार तर असतातच, कुठेतरी थोडेफार सत्संस्कार ते उदयाला आलेले असतात. ते म्हणतात, मी बोलवायला जाऊ, बोलवून आणू? म्हणे हो, येतील. म्हणे निश्चित येतील. जातायत. म्हणता महात्मे हो, आमच्या आईनं बोलवलंय जेवायला. ते म्हणतात चला. अरे वा, महात्मे आहे, यांना राग आला नाही बरं काय. आले, जेवण झालं, नदीकडे निघून गेले. आबाईसा नागदेवाला म्हणते, अरे नागदेवा जा. त्यांच्यापासून स्थिती होते, सुख होते, आनंद होतो. नागदेव आचार्य त्यांच्या जवळ जात आहेत. नदीमध्ये ते बसलेले असतात, त्या वाळवंटात. त्यांच्या जवळ जात आहेत, नमस्कार करून म्हणतायत, महात्मे हो, तुमच्यापासून सुख होतो, आनंद होतो. दादोस घाबरले, रामदेव घाबरले. त्यांना वाटलं झालं तर ठीक, नाही झालं तर कन्फ्युज आहे ते म्हणतायत, अहो माझ्यापासून होते असंही आहे, नाही होत असंही आहे. मात्र आमचे जे स्वामी आहेत श्री चांगदेव राऊळ, त्यांच्यापासून होतो. ते नाव ऐकलं आणि त्यांना भेद झालेला आहे. आचार्यांना स्थिती झालेली, आनंद झालेला आहे. 1 तास 1.5 तास तो आनंद भोगलेला आहे. झाले, स्वामींचा भेद त्यांना लागला. एकाच वेळेस स्वामींच्या दर्शनाला आले आणि त्यांचे सगळे व्यसन सुटून गेलेले आहेत. साम कोसा त्या लुखदेवाला सांगते, अरे असे ते श्री चांगदेव राऊळ आहेत. म्हणे ते कुठं आहेत? नाव ऐकलं यांनी, यांनाही वेद झाला. म्हणे ते कुठं आहेत? ना ते हिवरळीला. हिवरळी म्हणजे जालना आताच, तिथं आहेत. निघाले, वेदाचं कार्य आहे. त्यांना असा वेद झाला का बस आता त्यांचं दर्शन हवं आहे. त्या नामानं, एकच नामानं,
केवळ ते नाम त्यांच्या कानात पडलेलं आहे आणि ते निघाले. ती म्हणते अरे थांब, सकाळी जा, आताच कुठे चाललाय? ऐकायला कुठं तयार आहे? भेद निर्माण झाला. एवढं आकर्षण त्या देवाची, एवढी आवडी. निघाले. रात्र आहे, करंजाळा आणि हिवरळी फार अंतर आहे. कारण लेळेत आपल्याला दिसते आहे का दिवस उजाडलाय. स्वामी महाराज दंत धावन करत असतात. अशा वेळेस ते जाऊन पोचले. काय दिसत असेल त्यांना? नुसतं नाम उच्चारलं. जसे जसे ते चालत जात आहेत, हिवरळीकडे स्वामी महाराजांची श्रीमूर्ती दिसायला लागते. कधी पाहिलं नाही, कधी ऐकलं नाही, मात्र त्या नामाची आवडी. कसा वेद असतो स्वामींच्या नामाचा. दायंबा नावाचे एक भक्त आहेत स्वामींचे, ज्याला भोजाई म्हटल्या जाते. त्यांनी स्वामींच्या चरणावरती हात ठेवून सांगितलेलं आहे का मी पर्वाला पोचणार तरच हा भोजा. पर्व म्हणजे सणाच्या दिवशी मी निश्चित पोचणार. आणि हा भोजा निघालेले आहेत. निघाले. जिथं आले त्यांनी विचारले. पैठणला आले, तिथून जोगेश्वरीला गेले, तिथून खडकोलीला गेले. कोणीतरी सांगितले तुमचे स्वामी तिकडे आहेत आणि हे चाललेले आहेत. अंधार असतो. स्वामींचे नाव उच्चारले. स्वामींचे नाव उच्चारले, नामाचे स्मरण केले आणि त्यांना आता काय दिसते समोर? समोर त्यांना आता उजेड दिसायला लागलेला आहे. वऱ्हाड चाललेलं काही लग्नाचं वाद्य वाजणं चालू आहे. उजेड आहे आणि त्या वऱ्हाडामधून हे चाललेले आहे. एवढी गर्दी असते, एवढी गर्दी असते, रस्ताही चालायला भेटत नाही. अशा प्रकारे स्वामींच्या जवळ पोहोचले आणि जे दृश्य दिसत होतं ते नाहीसं झालं. स्वामींच्या चरणावरती डोकं ठेवलंय. स्वामींना ते सांगायला लागले, महाराज हे असं असं झालंय. मी आपलं नाव उच्चारलं आणि माझी भीती नाहीशी झाली. उजेड दिसायला लागला, लोकच लोक दिसायला लागले आणि इथं आलो नाहीसं झालं. ते काय? ती दिव्य सृष्टी. परमेश्वर जे सहाय्य करतात, मदत करतात. जर वेद असेल देवाच्या नामाचा वेद, तो लुकदेव बा तिथं पोहोचलेले आहेत. नागदेव आचार्यांनी पाहिलंय त्यांच्याकडे. नागदेव आचार्य म्हणता का कसं काय आलाय? आलो म्हणे मी. अरे पण स्वामींना भेटण्यासाठी तुझ्याजवळ काही या आणि काही नाही. चल म्हणे बाजारात. बाजारात गेले. पानं आणलेले आहे, सुपाऱ्या आणलेल्या आहे, नारळ आणलेलं आहे, फुलं आणलेले आहे, हार आणलेले. तोपर्यंत स्वामी महाराज आसनावरती बसलेले असतात. लोकदेवानं स्वामींच्या गळ्यामध्ये हार घातलेला आहे, विडा अवसर सगळा ठेवलेला आहे. साष्टांग दंडवत घालतात. समोर बसलेले अजून स्थिती झालेली आहे. स्वामी त्यांना सांगतात, भटो हे तुम्हा श्रुत का दृष्ट? कधी तुम्ही आम्हाला पाहिलं होतं? कधी ऐकलं? महाराज नाही. रात्रीच मी तिथं पोचलोय मावशीकडे, सामकोसाकडे. तिला विचारलंय का आमचे मावस भाऊ आबाईसाचा पुत्र नागदेव, त्याचे धांडाळे ते वार्ता काही कानावर येत नाही आता. त्यांनी मला सांगितलं मावशीनं का असं असं झालंय.
बाईसा स्वामींकडे पाहते. स्वामी सांगतात, हो बाई, ऐसे हे रीतीच्या नामापासून होय का स्थानापासून होय. म्हणून स्वामी महाराज भोगरामाची लीळा सांगतायत. स्वामी महाराज रामटेकला असतात एकांकामध्ये. एक सुडा कटी प्रदेशी, एक सुडा श्रीमुकुटी. त्या रामटेकला जे मंदिर आहे ओट्यावरती स्वामी महाराज बसलेले असतात. तिथला पुजारी रोज त्या देवाची सेवा करणारा, तो पुजारी त्याच्या हातामध्ये पूजेचं साहित्य आहे सगळं. आवाज नाही. पूजेचं सगळं साहित्य आहे त्याच्याजवळ. दुपारती आहे, दीपारती आहे, सगळं काही आहे. हातामध्ये तांब्याचं ताम कळस आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे, तुळशी पत्र आहे. ओट्याजवळ आलाय, स्वामींना पाहिलंय. स्वामींचं ते सौंदर्य, लावण्य, ऐश्वर्य. स्वामी महाराज एवढे सुंदर दिसत आहेत. ते सौंदर्य जणू काही श्रीमूर्तीच्या बाहेर निघणार. ती दैदिप्यमान श्रीमूर्ती त्यानं पाहिली. वेद निर्माण झाला त्याला. स्वामींच्या चरणावरती तुळशी पत्रानं पाणी टाकलेलं आहे, तुळशी पत्र वाहिलेलं आहे. धूप दाखवतायत, आरती वाळतायत, वाजवणे वाजवले, साष्टांग दंडवत घातले, श्रीचरणावरती डोकं ठेवलंय. आणि मग आत असलेली जी देवता त्याचं पूजन करायला जातात. रोजचा त्यांचा हा नियम आहे. एक दिवस नाही, बरेच दिवस पर्यंत चाललेला. 10 महिने स्वामींच्या तिथं मुक्काम असतो. स्वामी आता तिथून निघाले. तिथे एक ब्राह्मण येऊन बसला त्या ओट्यावर. हा पुजारी, याची जी सेवा आहे रोजची, तो आलेला आहे. त्यानं पाहिलंय स्वामी नाहीये. त्या ओट्यावरती त्यानं तुळशी पत्र वाहिलेलं आहे. दुपारती दीपारती सगळं करतायत. वाधावणे वाजवले, दंडवत घातले, ओट्याला नमस्कार करतायत. आणि मग आता पुढे जाणार. तो ब्राह्मण म्हणतो, का रे, इथं तर काही देव नाही, काही नाही. देव अंदर आहे, तू या ओट्याची पूजा करतो. तो म्हणतो, अहो, अरे इथं असे असे पुरुष आले होते, साक्षात राम. काय सौंदर्य, काय लावण्य, काय ऐश्वर्य. म्हणे ते पुरुष कुठे गेले? म्हणे मनसरकडे गेलेले आहेत. मनसरकडे गेलेले आहेत. तो ब्राह्मण, ए पोट्यांनो, त्या ब्राह्मणाला वेद निर्माण झाला. स्थानापासून वेद निर्माण झाला. तो ब्राह्मण निघाला. मनसरला आलेले आहेत. स्वामी महाराज त्या शिळेवर आधी बसलेले असतात. तिथून खाली उतरले, शिळेला टेकून बसले. ब्राह्मण आला, स्वामींना पाहिले. स्वामींच्या चरणावरती डोकं ठेवतो. स्वामी त्यांच्याकडे पाहतायत आणि म्हणतायत, काही गा, हे तुम्हा श्रुत की दृष्ट. आणि तो सांगतोय, महाराज, त्या भोगरामीचा बडुआ
पुजारी गुरव आणि त्यानं मला सांगितलं म्हणून मी इथं आलो. त्याला तो वेद झाला, स्थिती झाली. नामापासून वेद होतो, स्थानापासून वेद होतो. केवळ नामापासून आणि स्थानापासून. सन्निधानामध्ये नामापासून श्रीमूर्तीपासून वेद, असन्निधानामध्ये स्थानापासून वेद. मार्ग वेद, मार्गाचाही वेद लागतो. मार्गाला पाहिल्यावरती एक प्रकारचं आकर्षण निर्माण होते. हा धर्म कुठला? त्या मार्ग मेळ्याच्या वेद लागल्यानं त्यांना परमेश्वराच्या धीरे धीरे नाम त्यांच्या कानावरती पडते आणि मग ते पुढं आपली साधनेला पुढे चालत असतात. ते नामापासूनच वेद होतो असं नाही, स्थानापासूनही वेद होतो, श्रीमूर्तीपासून वेद होतो. पहा ना, आपण पाहतोय स्वामी महाराज केवढे सुंदर दिसत आहेत. नांदेडच्या ज्या गायी आहेत त्या गायींना वेद लागलाय. स्वामी महाराज नांदेडला जातात, एकांत अवस्था आहे, कमरेला सुडा आहे, श्रीमुकुटाला आहे, भिक्षेसाठी जातायत. ब्राह्मण तो ब्राह्मण ओट्यावरती आलेला आहे. स्वामी महाराज भिक्षा शब्द उच्चारतात. आता या ब्राह्मणाच्या गायी चारणारा गुराखी गेला असेल ना निघून. घरामध्ये काही ना काही चालतेच. मग 7-8 दिवसापासून गुराखी नसेल. त्या गायी बांधाव्या कोणी, चारा टाकावा कोणी, शेणपुंजा करावा कोणी. दोघं नवरा बायको, काही ना काही तर होतच असेल. तो ब्राह्मण ओट्यावरती आलेला आहे. स्वामी महाराजांचा भिक्षा शब्द ऐकला. तो ब्राह्मण स्वामीकडे पाहून म्हणतो, हांगा कवनाच्या गायी का न चारा. कारण त्याला तेच सुचत असते ना, त्याच्या गायी कोणी चारणारा भेटलाच नाही. थोडासा बोलण्यामध्ये द्वाड असेल. स्वामी त्यांच्याकडे पाहून म्हणतात, तो म्हणतोय देवाला, अरे तुम्ही भिक्षा का मागता? चांगले धष्टपुष्ट दिसतात, आडवे उभे, दीर्घ रुंद, चांगले मजबूत दिसताय. शरीरयष्टी चांगली मजबूत आहे तुमची. तुम्ही लोकांच्या गायी का न चारा, भिक्षा का मागता? स्वामी सांगतात, काय करावं, आम्ही गायी चारायला तयार आहोत, पण आमच्याकडून कोणी चारवूनच घेत नाही. काय करावं? तो म्हणतो, आम्ही चारवून घेऊ, आमच्या गायी आहे. आम्ही तुम्हाला सकाळी शिदुरी देऊ, दही भात, संध्याकाळी दूध भात, आमच्या गायी चारा. स्वामी महाराज त्यांच्याकडे पाहून म्हणतात, मात्र आमच्या 2 अटी आहेत, 2 शर्त आहेत. हे गायी चारेल पण दोणार नाही. हे गायी सोडेल पण बांधणार नाही. वास्तविक त्याला कळायला पाहिजे होत. जेव्हा स्वामी हे वाक्य उच्चारतात त्यावेळेस त्याला समजायला पाहिजे होत, पण नाही. जीव असा अविद्येनं बांधलेला आहे, मोहानं, ममतेनं, अज्ञानानं. त्याला त्या वाक्याकडे लक्षच नाही त्याच. एखादा जसा भाग्यवान असतो भांडारेकारासारखा, नुसता एकच शब्द उच्चारला आणि समजून गेले ते.
बटो मागील फाकी पहा. म्हटल्याच बरोबर समजून गेले अनंत जन्म आपले असेच गेलेले आहेत, असेच गमावले आपण. ज्यांनी आपल्याला सांगितलं मागील फाकी पहा, यांना कसं माहिती मी काय शोधतो आहे. आणि मलाच का सांगितलं नेमकं. आणि बऱ्याच वेळा ते पान त्यांनी उलटलेलं आहे, पोथीच सापडत नाही, उलटलेलं आहे. मात्र समोर असलेला परमेश्वर, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ असा परमेश्वर, त्याला जे हवं आहे भांडारेकरांना ते त्याच्यावर प्रिंट झालेलं आहे, ते त्यांच्या लक्षात येते. ते पाहतायत. बऱ्याच वेळा पण शोधलं, सापडलं नाही. आणि यांनी म्हटल्याच बरोबर मागच्या पानावरती, तिथून तर आपण पुढचं पान पाहिलंय. याचा अर्थ हे ज्ञातार होती, सर्वज्ञ होती, हितचिंतक होती, एकच वाक्यामध्ये निघालेले. घरदार सोडून दिले, अशी कणव, असा संस्कार तो जोडलेला असावा. या ब्राह्मणाला काहीच समजत नाही. त्याला फक्त आपल्या गायी कोणाकडून तरी चारून घ्यायच्या आहेत. त्याच्या गुराखी निघून गेलेला असतो. तो देवाला म्हणतो तिथं झोपा, ते आमच्या गुराख्याच आहे, ते काठी आहे, कांबळ आहे, घोंगडा आहे. रात्रभर तिथं थांबताय. दुसरा दिवस उजाडला, गायी सोडल्या, शेजारी घेतलेली आहे आणि निघाले. त्याच्या ही लक्षात येत नाही का गाय हाणाव्या लागतात तेव्हा गायी पुढे धावतात. हे तर स्वामी महाराज चाललेले आहेत, गायी आपण पाठीमाग चालताय. तो ब्राह्मण देवाला सांगतोय, पहा या गायी कोणाच्या मेरी चारू नका, कोणाच्या शेतात घालू नका. जिथं चांगलं रान असेल गवताचं तिथं न्या. दुपारच्या वेळेस जिथं चांगली सावली आहे अशा ठिकाणी उभे करा. पाणी जिथं स्वच्छ आहे अशा जागी यांना पाणी पाजा. स्वामीला समजून सांगतोय तो. स्वामी पुढं, गाई माग, बरंच अंतर तो आलेला आहे आणि मग तो निघून गेला. स्वामी महाराज जात आहेत, खडकावरती जाऊन बसतात आणि त्या गायी स्वामींच्या समोर बसलेल्या आहेत. श्रीमुख दिसावं, त्या गायी अशा समोर बसलेल्या आहेत. सारख्या एकटक स्वामीकडे पाहतायत. पापणीला पापणी लावत नाही. जर लावली आणि तेवढ्या वेळेत जर हे निघून गेले तर काय भेद असेल त्या श्रीमूर्तीच्या. एक दिवस, 2 दिवस, 8 दिवस रोज कोणी ना कोणी त्या ब्राह्मणाला सांगायला येतो, अरे तुमच्या गायी चारणारा कोण गुराखी ठेवला, तो जंगलात नेत नाही, चारा चारत नाही, पाणी पाजत नाही, सावलीत नेत नाही, दिवसभर खडकावर बसलेले असतात उन्हात. तो ब्राह्मण म्हणतो, हे काय बोलतायत. गायी तर धष्टपुष्ट दिसतात, वाळलेल्या पाहिजे, दूध भरपूर देतात, दोता दोई हाता कांडार येते, मुंग्या येतात हाताला, हात थकून जातात. एवढं दूध निघते, दही दूध लोणी भरपूर निघते. मात्र पुन्हा पुन्हा शब्द कानावर पडल्यावर रोज कोणी ना कोणी येऊन सांगतो. आणि माणूस आहे, जाहिरातीचा जमाना आहे. नाही, आम्हाला सांगावं लागते, या हो पोथीला या. येऊन बसतात का? चाडच नाही ना, अर्थच नाही, मग काय करणार. काय जाहिरात केली का मग होते. आता पुन्हा पुन्हा ते शब्द कानावर पडतात. त्याला वाटलं खरं आहे का खोटं आहे पाहू आपण. आणि झाडावर येऊन बसला. त्यानं पाहिलंय जे आहे ते खरं आहे.
ते दृश्य त्याला दिसते. कसा वेद स्वामी महाराजांच्या श्रीमूर्तीच्या वेद केवळ माणसालाच, पशु पक्ष्यांना देखील वेद होतो. केवळ नामानच वेद होतो असं नाही. श्रीकृष्ण भगवंताची ती सुंदर श्रीमूर्ती, भगवंत चाललेले आहेत, द्वारकेमधून रथावर बसलेले आहेत आणि ते पाहिलंय. मदन जो रतिदेव आहे, जो स्वतःला अतिशय सुंदर समजतो, त्यानं देवाकडे पाहिलंय, वरून पाहिलंय त्यानं, आकाशातून वेद लागला त्याला. अरे मूर्छांगत होऊन खाली पडलाय. श्रीकृष्ण भगवंताच्या वेद लागला. शेष सह्याला शेष नारायण आपलं डोकं तो खाली करतोय. लक्ष्मी त्याचे पाय चेपत असते. ती म्हणते, अगा नारायणा, आता तुकला कवना कार्या. अरे मी तुमचे पाय चेपत आहे, तुम्ही डोकं एवढं खाली केलं, कारण काय? असं काय झालं? सेवा करता करता माझे हात जोरानं तर नाही दाबल्या गेले, पाय माझ्या मनातला भाव तर नाही काही उन्हा झाला. तो म्हणतो, अगं देवी, मृत्यू लोका माझारी अवतरले मुरारी, देखोनी तयाच्या सौंदर्याची थोरी. काय सौंदर्य त्यांचे, म्हणून मी माथा तुकला. ते म्हणते, नारायणा, अरे तुझ्यासारखं सौंदर्य कुठं नाही, म्हणून तुझ्या गळ्यात मी माळ घातली आणि तू म्हणतो ते सौंदर्यवान. म्हणे, हो, काय सौंदर्य आहे त्या देवाचं, केवढं सौंदर्य त्या देवाचं. माझ्या शरीराचं सौंदर्य काढावं आणि श्रीकृष्ण भगवंताच्या नखाचं सौंदर्य काढावं. जर असा काही उपाय असेल तर, आणि ते तराजू मध्ये घ्यावं, तो दाखवा. ते सौंदर्य श्रीकृष्ण भगवंताच्या जे नखाचे आहे, त्याची सरी संपूर्ण माझ्या शरीराच्या सौंदर्याची बरोबरी करू शकत नाही. नखाचं सौंदर्य एवढं आहे, त्या लक्ष्मीला वेद निर्माण झाला. परब्रह्म परमेश्वराचा वेद, नामाचा वेद कोणाला होतो नेमका? पण आम्ही नाव ऐकतो, आपल्याला वेद होतो? तेच केविना सुक्षेत्राचे लिळे, सुक्षेत्राचे दृष्टांते. सुक्षेत्र स्वामी महाराजांनी दृष्टांत दिलेला आहे. तन धैल्या वावराच्या, एखादं शेत असते, तणानं काशानं पार भरलेलं असते, तणकटानं. ते नागरावं, वखरावं, दुनावं आणि मग पेरलं तर चांगलं पीक येते. कुंभचास तथा भारांत पिके, आणि तसंच जर पेरलं तर पीक येणार नाही. तसं ज्यांच्या अंतःकरण शुद्ध आहे, जिथं रजतमाची वस्ती नाही, जिथं नाना प्रकारचे दोष नाही, राग, द्वेष, ईर्ष्या, तिरस्कार, कोणाबद्दल मत्सर, हेवे दावे, असं ज्याचं अंतःकरण शुद्ध असेल, त्या वावरासारखं सुख क्षेत्राचे दृष्टांते. या शरीराला क्षेत्र असं म्हटल्या जाते. गीतेमध्ये 13व्या अध्यायात भगवंत सांगतायत, इदं शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राह
क्षेत्रज्ञ इति तद्विद. हे जे शरीर आहे आपलं, या शरीरात असलेलं जो आत्मा आहे तो क्षेत्रज्ञ आहे. त्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे जर दोष असतील तर वेद होणार नाही. वेद होण्यासाठी तो संस्कारी पाहिजे, संस्कार पाहिजे. मदनसा माता जिला दत्तात्रय देवानं बोध दिला, तिनं आपले 6 पुत्र जन्माला आल्याबरोबर त्या पुत्रांना ज्ञान, भक्ती आणि वैराग्य याच्या ओव्या तयार केलेल्या असतात. त्या ती गात असते. त्यांचे संस्कार असे उत्तम असतात का ऐन तारुण्यात आले का श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणाजवळ चालले जायचे. 1 नाही 2 नाही, असे 6 पुत्र गेले. पुराणामध्ये 3 पुत्र गेले असं सांगतात. 4था पुत्र आहे अर्लक, मात्र त्याचे संस्कार तसे नसतात. संस्काराचाही बळ पाहिजे. परमेश्वराचे नामस्मरण, देवाचे नाम उच्चारल्याबरोबर ज्याला वेद होतो आहे तो असा पाहिजे. आणि तो वेद होतो म्हणून पुढचं सूत्र आहे, असा हा वेद किती प्रकारचा आहे. कोरा वेद असतो, औसा, खानदेश ठाणेर नावाचं एक गाव आहे शिरपूर तालुक्यात. तिथं असलेली ही दीक्षिताची कन्या औसा उपासण्याची सून दिलेली असते तिथं त्या थाळनेर मध्ये उपासण्याकडे. मात्र ऐन संसारामध्ये संसार चालू आहे. एक पुत्र झाला आणि पती गेला, पती मेला. ती औसा मात्र नाथपंथी उपदेश, जे नाथपंथी आहेत साधू संत येणारे जाणारे त्यांची सेवा ती करत असते, दान धर्म करत असते. जन्माला आलेला पोरगा धीरे 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 वयात येत असतो. त्याचं लग्न झालेलं आहे, आता कारभार तो करत असतो. एक दिवस मात्र कोणीतरी नाथपंथी संन्यासी आला आणि या औसानं त्याला भिक्षा म्हणून सूपभर गहू दिलेले आहे. आणि नेमकं त्यावेळेस तिचा तो मुलगा बाहेरून आलेला असतो. त्यानं ते पाहिलंय, दिलेला आहे, त्याच्याबद्दल नाही काही वाटलं. त्यावेळेस तो बोलला नाही. तो साधू निघून गेल्यावर आपल्या आईला म्हणतोय, आई, याच्या पुढे मला विचारल्याशिवाय दान देता येणार नाही. तू ते हे सगळं संपून टाकशील, कमवणारा मी आहे. पहा त्या औसाला काय वाटलं असेल. आधी तर ती गरम असते, तामस असते. ते म्हणते आता माझी सत्ता गेली, आता इथं राहून फायदा काय. ती निघाली. विंध्यवासिनी नावाची देवता विंध्य पर्वतात असलेली, आणि ती तिथं जाते, अनुष्ठान करते. तिला स्वप्न पडलं, अनुष्ठान करते. तिला स्वप्न पडलेलं आहे, तिला स्वप्न पडलेलं आहे क तू गंगा तीराशी जाय, तुझ परीस शोधेल, परीस सापडेल किंवा परीस तुला शोधेल. परमेश्वर शोधणार तुला. निघाली औसा. त्याजवळ मात्र एक पुत्र असतो, डांगरेश.
चाललेली आहे ती दरकोदर मुक्काम करत करत अतिशय सुंदर असते. मात्र तिने शरीराला असं करून टाकलंय का आपल्या सौंदर्याच्या कोणाला मोह होऊ नये, कोणी विकाराला बळी पडू नये म्हणून स्वतःच सौंदर्य तिनं आच्छादून घेतलेलं असते. अशी ती औसा गंगा तीराला आलेली आहे. काळ गाव आहे त्या गावाला ती आली. भिक्षा फोकरली, भिक्षा मागितली तिनं. डांगरेश कुत्रा बसवलेला आहे. ती नदीच्या काठावर आली. घाट असतो नदीला बांधलेला, हातपाय धुत असते. एक ब्राह्मण तिथं आला. तो ब्राह्मण तिला म्हणतो, आऊ देवी तुम्ही कवणाच्या? काही श्री चांगदेव रावणाच्या? काय म्हणतो तो? आऊ देवी तुम्ही कोणाच्या? काही श्री चांगदेव रावणाच्या? औसा म्हणते, हैरे श्री चांगदेव राऊळ कोण? तुम्ही नेना, तुम्हाला माहिती नाही? अरे जोगेश्वरीत आलेले असे एक पुरुष आहे. काय सौंदर्य, काय लावण्य, काय ऐश्वर्य, काय सामर्थ्य. स्वामींच्या सौंदर्यांचं वर्णन केलेलं आहे. ते ऐकलं आणि त्या औसाला वेद निर्माण झाला. ती तशीच निघाली जोगेश्वरीला. स्वामी महाराज आज भोजन करत असतात. ती बाहेर आहे, ओट्यावर बसली पायऱ्यावर. तिथं उमाईसा असते. त्या उमाईसाला विचारलं, हैरे गोसावी काही करतात? काय करताय? पुरुष काही करतात? ती औसा ती उमाईसा म्हणते, अरे जेवण करताय, भोजन करतायत, आरोगणा चाललेली आहे. औसा बसली तिथं. पुजारी असतो त्याच्याशी गप्पा मारत. खानदेशी आहे ना, गपाड्या जास्त असतात. उमाईसाच्या मनात विचार आला का कशी ही चरबट. स्वामींचं जर दर्शन झालं तर हे सगळं विसरून जाईल. आणि नेमकं स्वामींचं भोजन झालंय, आरोगणा झाली आणि स्वामी आता शतपावली करतायत. औसाच्या लक्षात आलं. औसा अशी वाकून पाहते. स्वामी तिकडून येताना दिसतात. मग इकडून चाललेले आहे, मग इकडून वाकून पाहते. स्वामी महाराजांनी तिच्याकडे पाहिलंय 2-3 वेळा. मग स्वामी तिला म्हणतात, आऊ देवी ऐसे या, असं समोर या ना. स्वामी महाराज आसनावर बसले. औसा आली समोर. औसा स्वामींच्या चरणावर डोकं ठेवते, साष्टांग दंडवत घालते. औसाला स्थिती झाली. वेद झाला, असा वेद झाला तिला. स्थिती बांधल्यावर स्वामी तिला म्हणतात, आऊ देवी जाता बिढारा. महाराज आता बिढार, आता श्री चरण हेची बिढार. आता माझे बिढार चरणाजवळ. जया पुरुषा कारणे पायी चिंध्या बांधोनी, कपडे बांधोनी पृथ्वी पर्यटन केले. ते पुरुष भेटले, मा तया पुरुषाशी सांडोनी जाऊ. ज्या पुरुषासाठी मी पृथ्वीचं पर्यटन केलं, पायांना कापड बांधले, त्या पुरुषाचं दर्शन झालं, आता त्यांना सोडून जाणार मी नाही. स्वामी जगन्नाथा मज विंध्यावासिनीने जे सांगितलं होतं, गंगा तीराशी जाय, तुझ परीस शोधेल. आणि मला परीस सापडला. परी लोखंडाचं सोनं करते, परीस बनवते का? परमेश्वर असे आहेत, आपल्या समान करतात जीवाला. ती औसा
कसा वेद तिला निर्माण झालेला आहे. आता स्वामीला सोडून ती जात नाही. असा वेद श्रीमूर्तीचा वेद लागतो, नामाचा वेद, स्थानाचा वेद, मार्गाचा वेद. नामे वेद, नामस्मरणानं वेद होतो. हा पहिला फायदा, पहिला लाभ. वेद झाल्यावर काय होते? वेद आपल्याला झाला, परमेश्वराचा वेद ज्याला लागला, अत्यंत आवडीनं तो परमेश्वराचं स्मरण करतोय, अत्यंत आवडी आहे त्याला, अनुराग आहे. वेद हे चौकडीचे नरक चुके, वेदानं चौकडीचे नरक होत नाही. चौकडीचे नरक. आपण या कलियुगात जन्माला आलो, जन्मल्याच बरोबर चौकडीचे नरक आपल्याला आक्षेपलेले आहेत. ते नरक कशानं चुकत नाही, चुकतात कशाने? वेदानं चुकतात. विपरीत वेदानं, कोऱ्या वेदानं चौकडीचे नरक चुकतात. बोधाने, ज्ञाने, अनुसरणे न चुके. ज्ञानानं आणि अनुसरणानं चुकत नाही. मात्र अनुसरल्याला भोगावे लागतात का? नाही. रेवल्या जातात, नासून घेतात. चौकडीचे नरक काय आहेत? आपण जन्माला आलो या कलियुगामध्ये. स्वामी महाराज सांगतात, कलियुगी जन्म मात्रे चौकडी पर्यंत नरक. कलियुगात तुम्ही जन्माला आले किंवा गर्भात आहे, 3 महिन्याच्या 2 महिन्याच्या मेला तरी त्याला चौकडीचे नरक. 60 लक्ष वर्षाचे नरक. कृतयुगात आपण जन्माला आलो 32 लक्ष वर्षाचं. त्रेतयुगात आलो आपण 16 लक्ष. द्वापाराती जन्माला आलो 8 लक्ष. आणि आता कलियुग. याची बेरीज करा. आपण एखाद्याच्या घरी, घर आपण भाड्यानं घेतलं, खोली घेतली, भाडं द्यावं लागते ना. फुकट राहू देतात काय? फुकट राहू देतात? तसं या सृष्टीमध्ये जी माया आपल्याला फिरवते आहे, कृतयुगात जन्माला घातलं, त्रेता द्वापारात कलियुगात आले, काही फुकट नाहीये. ते वसूल केल्या जातात. 60 लक्ष वर्षाचे नरक आहेत. अत्यंत भयानक आहेत हे नरक. याच्यातून जर सुटायचं असेल तर आपण अत्यंत आवडीनं परमेश्वराचं स्मरण केलं पाहिजे. अत्यंत आवडीनं केलं पाहिजे. असं जर स्मरण करत राहिलो, असा जर वेद झाला, त्याच्या पुढे आपल्याला बोध होणारच. ज्याला वेद झालेला आहे परमेश्वर त्याला बोधही देतात. नामे वेद. नामे बोध. नामस्मरणानं केवळ वेदच होतो काय? नामे बोध. नामस्मरणानं बोधही होतो. मात्र स्मरण सातत्यानं असलं पाहिजे. सन्निधान असलं तर परमेश्वर बोध देणार. असन्निधानामध्ये एखाद्या चांगल्या अधिकरणाच्या सत्पुरुषाचा योग आणून देतात. निरूपकाच्या, निरूपण करणारा आहे, त्याच्या शब्दद्वारे याला बोध होऊन जातो. नामे बोध. काय आहे बोध? काय आहे बोध? म्हणजे जीवेश्वरा विभाग उमटणे. हा परमेश्वर आणि मी जीव, अशा प्रकारचं त्याला जाणीव होते.
सगळ्यात महत्वाचे बोध होणं अत्यंत महत्वाचे आहे. पण तो बोध कशाने होतो? नामस्मरणानं. गीतेमध्ये भगवंत सांगतात, तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयांति ते. जो सतत माझे स्मरण करतो आहे युक्त होऊन, युक्त म्हणजे केवळ माझ्याशीच जोडल्या जातो. जो सतत स्मरण करतो त्याला परमेश्वर काय करतात? ददामि बुद्धियोगम तम. त्याला बुद्धियोग म्हणजे बोध देतात. परमेश्वर त्याला बोध देतात. नामे बोध तेच ठेवीना. नामस्मरणानं बोध होतो तो कसा? म्हणून आधी लीळेचं प्रमाण देत आहेत. तेच केविना धोमेग्रामी छिन्नपापी माईम भट्टाच्या लीळेचे न्याय. बायदेव्या छिन्नपापी म्हणतात. बोध कुठं झाला? माईम भट्टांना राजमठात. वासना आहेत लीळा चरित्र. अनिराज व्यासांची ही वासना आहे का छिन्नपापी, तिथं त्यांना बोध झाला. माईम भट्टांना बोध झाला हे महत्वाचे आहे आपल्यासाठी. माईम भट्ट ज्यांनी लीळा चरित्र नावाचा ग्रंथ लिहिलाय, उत्कृष्ट वैराग्य करणारे, आचरण करणारे. माईम भट्ट हे सराळ्याचे असतात. सराळ त्यांचे गाव आहे. डोमेग्रामच्या पश्चिम दिशेला सराळ नावाचं गाव. त्या सराळ्याचे हे माईम भट्ट जन्माला आले आई वडील नाहीत. माम्या मावश्यानं त्यांना वाढवलेलं आहे. त्यांचे मामा गावातच असतात. गणपतापयो त्यांचे मामा आहे. कुशाग्र बुद्धीचे असतात. त्या माईम भट्ट त्यांना गणपतापयोन 5 दर्शने, जे हिंदू धर्माचे शास्त्र आहे, न्याय दर्शन, सांख्य दर्शन, वेदांत दर्शन, मीमांसा दर्शन, हे जे दर्शन आहेत हिंदू धर्माचे, जे प्रमुख शास्त्र आहे, योग दर्शन पतंजलीने लिहिलेलं, या दर्शनांचे ज्ञान करवलेलं आहे. 6वं दर्शन ती शिकवलेलं आहे, वेदांत दर्शन. त्याच्यावरती कुठले तरी एक महान विद्वान प्रभाकर नावाचे त्यांनी टीका लिहिलेली असते. प्रभाकर टीका, त्याला प्रभाकर दर्शनच म्हटल्या जाते. बऱ्याच वेळा गणपतापयोग निरूपण करत असताना, सांगत असताना प्रभाकर दर्शनाचे बरेचसे दाखले त्यांना देत असतात, उदाहरणं देत असतात. त्यांच्या कानावर प्रभाकर दर्शन बऱ्याच वेळा ऐकू येते. ते आपल्या मामाला म्हणतात, मला या 6 दर्शनाचा अभ्यास करवला, मात्र प्रभाकर दर्शन काय आहे? काय आहे? ते म्हणतात, अरे हे प्रभाकर दर्शन महाराष्ट्रात अभ्यासता येत नाही. मी तुम्हाला शिकवू शकत नाही. कारण या ग्रंथाचा जो महाराष्ट्रात अभ्यास करेल त्याला शाप दिलेला आहे, अशी एक किंवदंती आहे. हे दर्शन जर महाराष्ट्रात वाचलं त्याची जिव्हा झडेल, कुष्ठ लागेल किंवा निर्वंश होईल, त्याची वंशवृद्धी होणार नाही.
माईभट्टांना तळमळ आहे. मग हे दर्शन याचा अभ्यास कुठं होतो? म्हणे तेलंगणामध्ये विद्या नावे नगरी. माईभट्ट त्या दर्शन अभ्यासनाची त्यांना अत्यंत अभिप्सा आहे. निघाले ते तेलंग देशामध्ये जाऊन पोहोचले. विद्या नावे नगरी, विजयनगर सध्या ज्याला म्हणतायत त्या विजयनगरला ते जाऊन पोहोचले. तिथं जे आचार्य असतात शिकवणारे त्यांच्या ग्रही पोचले. येण्याचं प्रयोजन सांगितलं की मी हे दर्शन अभ्यासण्यासाठी आपल्याकडे आलो, काही हरकत नाही. पूर्वी काय असायचं, परीक्षा पाहावी लागायची. आताही ब्रह्मविद्या अभ्यास आम्ही करतो. आमचे जे आचार्य आहे, गुरुवर आहेत, आमची परीक्षा घेतात. ते आजकाल ते तसं राहिलंही नाही. बरंच आला का सुरू काय सुपी भरुणी विकीची. प्रकार कसा असला पाहिजे, त्याला अधिकारी पाहिजे ना. जो घेणारा आहे ना, ब्रह्मविद्या शास्त्र काही असंच होते का? ब्रह्मविद्या शास्त्र अभ्यासण्यासाठी फार मोठा अधिकार पाहिजे, तळमळ पाहिजे. आम्ही काय धरून बांधून आणतो, सांगतो, हाच प्रकार अलीकडे चाललेला आहे. पूर्वी त्याची परीक्षा घेतल्या जायची. एका राजाचा दरबार भरलेला आहे आणि त्या दरबारामध्ये एक खेळणं बनवणारा आलेला आहे. त्यांना ऐकलेलं असते का राजाला खेळणे फार पसंत असतात. लहान पोरांना आपण देतो ना खेळणे, काय बाहुल्या म्हणा, नाना प्रकारचे. तो जो आहे खेळणे बनवणारा अत्यंत कलाकार असतो, कुशल असतो. आणि त्यानं ऐकलंय राजाला खेळणे पसंत आहे, राजाला आवडतात. त्या राजाच्या महालामध्ये दरबारात येऊन पोहोचला. त्यानं राजाला सांगितलंय माझ्याजवळ खेळणे आहे आणि ते तुम्हाला आवडतील निश्चित, मात्र रहस्यमय असे आहेत. राजानं सांगितलंय दाखवा. त्यानं आपल्या त्या टोपल्यातून काढलेले आहेत ते खेळणे. माणसाच्या कृतीचे 3 खेळणे त्यानं काढले, सारखे आहेत. काय 3 पुतळे आहेत माणसाचे, तिन्ही सारखे आहेत. तो राजाला म्हणतो, राजा हे तिन्ही जे आहेत ना अत्यंत रहस्यमय आहे, याची किंमत ऐका. हे पहिलं जे आहे याची किंमत आहे 1000 मोहरा सोन्याच्या. हे जे दुसरं आहे याचे 100 मोहरा आणि हे जे तिसरं आहे याची 1 मोहर. राजा म्हणतो असं का? म्हणे हे चमत्कारिक आहे, रहस्यमय आहे. राजाचे जे मंत्रीगण असतात, राजानं त्या सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलंय का काय रहस्य आहे शोधून काढा. ते अमात्य ते मंत्री पाहतायत, मात्र त्यांच्या लक्षात येत नाही काय रहस्य आहे याच्यात. राजाने आपला गुरु बोलवलेला आहे. तो गुरु तर्कनिष्ठ असतो, बुद्धिनिष्ठ असतो. त्या गुरूंना माहिती असते सगळं रहस्य. तो आपल्या गुरुला बोलवलेले दरबारामध्ये आणि गुरुला सांगितलेले, गुरुदेव हे 3 पुतळे आहेत माणसाकृती, याची किंमत आहे 1000, याची किंमत आहे 100, एकाची किंमत आहे 1. दिसायला सारखे आहेत, धातू सारखाच वापरलेला आहे.
त्याच्यात जे मटेरियल आहे सारखंच आहे, त्याचे रंग रूप आकार कलाकृती सगळी व्यवस्थित आहे, एकच आहे, पण किमतीत भेद. ते गुरुजींनी पाहिलेलं आहे. तो गुरुजी म्हणतोय का एक काडी घेऊन या. आणली काडी, कानात घातली एका पुतळ्याच्या, ती सरळ पोटात गेली, थोडस तोंड उघडलं आणि बंद झालं. दुसरीच्या कानात काडी घातली, एका कानातून घातली, दुसऱ्या कानातून निघून गेली. तिसरीच्या कानात काडी घातली, तोंड उघडलं आणि ते तोंड हालायला लागलेलं आहे, सारखं बंदच व्हायला तयार नाही. तो गुरु म्हणतो पहा, याची किंमत म्हणूनच एकाची किंमत 1000 आहे, 1000 मोहरा. याला कारण आहे, याच्या कानात जी काडी घातली ती पोटात गेली, थोडस तोंड उघडलं. म्हणजे नेमकं काय, जे शास्त्र आहे, जे रहस्य आहे, ते गुरुकडून ऐकलं, शास्त्र ऐकलं, त्याच्या तो रहस्य राखतोय. एखादा यथार्थ भेटला त्याच वेळेस तोंड उघडते, नाही तर तोंड बंद असते. अधिकाराशिवाय शास्त्र सांगता येत नाही. जे रहस्यमय आहे, जे योग्यताकारक आहे, ते पुसल्याही न सांगावे, सांगू नये. याची किंमत म्हणून 1000 मोहरा. दुसरी कानातून काडी घातली, दुसऱ्या कानातून निघाली, याची किंमत 100 मोहरा. याला कारण आहे, हा ऐकतो एका कानानं, दुसऱ्या कानानं सोडून देतो, उपद्रव करत नाही. विसरूनच जातो, तो काय उपद्रव करणार आहे. हा जो तिसरा आहे, ज्याची किंमत 1 मोहर आहे, कानात काडी घातली आणि तोंड उघडलं, सारखं चालू. एखादी गोष्ट ऐकली, तिची शहानिशा न करता सगळ्यासमोर जो प्रगट करतो, काय तो आहे हा तिसरा. आम्ही त्याच पंथीत बसतोय. काय समोरचे जे आहेत ते खरंच अधिकारी आहेत का? काय त्या माईम भट्ट जिथं गेले, ज्या आचार्यांकडे, त्या आचार्यांनी त्यांच्या हातात विडा दिलेला आहे. सकाळची वेळ आहे, विडा दिलेला आहे. ज्या समोर देवता आहे, दैवत आहे, आधी विडा व्हावा लागतो. विडा घेतला, निघाले. मात्र ते मंदिर वरती नाही आहे, ते खाली आहे, पायऱ्या जमिनीत आहे ना. नांदेड जवळ होत ना आधी, आताही आहे. भावेश्वराचे असे मंदिर पूर्वी भरपूर असायचे, जे मंदिर आत असायचे. आत मात्र अंधार, दिवा लावलेला नाही. आणि माईम भट्ट ते विडा घेऊन गेले. आता बाहेरून जाणाराला अंधार आधी तर दिसत नाही, आणि त्याच्यातल्या त्याच्यात अंधार. त्यांनी पाहिलं आता काय करावं. निश्चित आपली परीक्षा आहे. बुद्धिमान असतात ते आत चाललेले, हळूहळू पायरी उतरतात. खाली उतरले, विडा व्हायला. जर सरळ गेले असते, तिथं लावलेली घंटा ती डोक्याला लागली असती, तिचा आवाज बाहेर आला असता, आणि तो शिकवणारे जे आहेत आचार्य, ते म्हटले असते हा काही कामाच्या नाही.
एक वेळा नाही, ती त्रिशुद्धी विडा भाविला, 3 वेळा, 3 वेळा माथा घंटा लागोने देची. त्याने म्हणितले होसी प्रज्ञावान, आहे प्रज्ञावान. आणि माईम भट्टांना प्रभाकर दर्शन सांगितले. केवळ प्रभाकर दर्शनच नाही, तर त्या आचार्याजवळ जेवढी सामग्री असेल सगळ्याच सामग्रीचा माईम भट्टांनी अभ्यास केला. आणि आता आपल्या गावाकडे निघालेले आहेत. मात्र विद्वत्ता शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर गर्व आलेला आहे, अभिमान आलेला आहे, अहंकार आलेला आहे, तो यायला नको. पण जेव्हा आम्ही शास्त्र अभ्यासतो ना, एरवी कर्मराशीचे सगळं शास्त्र असंच आहे, रजतम आणि सत्वानं भरलेलं आहे. काय सत्वा संजायते ज्ञानम, सत्वानं जे तमानं जे रजानं जे भरलेलं शास्त्र, आणि ऐकताना शास्त्र अभ्यासताना आमच्या मनामध्ये जर नाना प्रकारचे दृष्टपरी हेतू असतील तर नम्रता कधीच येत नाही. नम्रता यायला पाहिजे. कारण शास्त्र अभ्यासल्यानंतर आपल्या ज्या वृत्त्या आहेत त्या बदलायला पाहिजेत. पण माईम भट्टांना अहंकार आलेला आहे. त्या अहंकाराचं प्रदर्शन विद्येचं करतात. हातात मशाल आहे, दिवसा जळती मशाल, आणि पायात गवताची वाटी, तृणाची वाटी, अलंकार आहे एक, जो श्रीकृष्ण भगवंताच्या चरणात असतो. आणि ते गंगा तीराला, कारण त्यांचं गावच गंगा तीरला आहे, गोदावरीच्या काठाकाठानं चाललेले आहे. जिथं जिथं विद्वान असतील त्या विद्वानांच्या पराजय करत चाललेले आहेत. आपण होऊन त्यांच्याकडे जाणं आणि त्यांच्याशी चर्चा करणं, चर्चेमध्ये त्यांना हरवणं, याच्या पलीकडे दुसरा छंदच नाही. आणि अशा रीतीनं आता त्यांच्या समोर कोण टिकणार हो? प्रभाकर दर्शनाचा अभ्यास आहे, सगळे शास्त्र जिव्हाग्री आहेत. आणि धीरे धीरे आपल्या गावाला पोचलेले आहेत. त्यांचे जे गुरु असतात त्या गुरूंना ते भेटले. गणपतापयोला गुरुशी चर्चा करतात, गुरुशी चर्चा करतात. आणि मग म्हणतात, उभय गंगा तटाकी आळ माळ पानरट, गणपत आपयो धरो जानती. कशा प्रकारचं वाक्य त्यांनी उच्चारलेलं आहे. आपल्या गुरुबद्दल त्यांच्या ठिकाणी अशा प्रकारची श्रद्धा आहे. पहा, अरे या उभय गंगा तीरात जेवढे विद्वान आहेत ते माझे हात धरू शकत नाही, माझ्याशी वाद करू शकत नाही. तुम्ही थोडेसे काही पावलं तुम्ही माझ्याजवळ चालू शकतात. तुमच्याही पुढे मी आहे. जसं एखाद्या नदीचा जो ओघ आहे पाण्याच्या उताराकडे वेगानं वाहावा आणि एखादं लाकूड यावं, पांढरट यावं, थोडस पाण्यानं थांबावं आणि मग त्यालाही घेऊन पुढे वाहत जावं, तशा प्रकारे तुम्ही आहेत. गणपत आपयोस सात्विक असतात, सलोल प्रकृतीचे आहेत, ओल्या गुणाचे आहेत. माईम भट्ट असे म्हणतायत तरी त्यांना राग आला नाही. त्यांनी त्यांचं हितच चिंतन केले. ते म्हणतात, माईम भट्टो,
भेट होईल. अरे हे जे तुम्ही विद्या अभ्यास केलेला आहे, जसा एखादा धोबड दगड असावा आणि मूर्तिकारानं त्याच्यातली मूर्ती करावी, कोरावी, जे अनावश्यक भाग आहे ते काढून टाकावे. तसंच तुमच्या ठिकाणी तुम्ही अभ्यास तर जरूर केला, पण हा जो अहंकार आहे, हा जो अभिमान आहे, याच्यामुळे माणसात बसण्याचं तुमची लायकी नाहीये. कारण जो गर्वानं अभिमानानं असतो तो बाकीच्यांना तुच्छ लेखत असतो, तो काहीच समजत नाही. वाचलेपणाचे रूप येईल. तुम्ही हा जो अभ्यास केला ना, याला रूप येईल, मूर्त स्वरूप येईल, जेव्हा तुम्हाला श्री चांगदेवरावळाची भेट होईल. कोण आहेत ते श्री चांगदेवराव? ते विद्वान आहेत का? ते संस्कृत जाणतात का? ते मग मायाशी चर्चा करतील का? बोलतील म्हणे ते मला काहीच माहिती नाही. मात्र गोसावी मराठी अनिवार्य बोलती. मराठी अशी बोलतात, मराठीचा ओघ चालतो. असं जेव्हा तुम्ही जाल तेव्हा माते न्या. जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा तुम्ही मला घेऊन चला. गणपत आपय म्हणते ठीक आहे, ज्या वेळेस मी जाणार त्यावेळेस तुम्हाला नेणार. राहिलेलं आपण रात्री घेऊ. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, तदंग्री कमळी धडो मुरडिता हटाने अडो, वियोग घडतारडो, मन भव चरित्री जडो, मन भव चरित्री जडो, सर्वज्ञ श्री चक्रधर